Good morning, students. Today we are going to learn next part of this topic, that is computer in accounting, video number 2. तर आज आपण लर्न करूया एक्सप्लेन फीचर्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम, यालाच आपण काय म्हणतो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. तर कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा फीचर्स आहेत ते आपण लर्न करूया स्टेप बाय स्टेप. तर हा क्वेश्चन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. ओके. इंटिग्रेटेड डेटा अँड अकाउंट इन्फॉर्मेशन. Computerized accounting system is designed to make it user-friendly, automated and integrated for all business process such as purchase, sales, finance, inventory, payroll and manufacturing. आपल्या सर्वांना माहीत आहे जे काही अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे ते आपण वी आर गोइंग टू यूज फॉर मल्टीपर्पज. आपण अनेक कारणासाठी वापरतो. जसं परचेस डिपार्टमेंटद्वारे परचेस केलं जातं, सेल्स डिपार्टमेंटद्वारे सेल्स केलं जातं, फायनान्स डिपार्टमेंटद्वारे फायनान्स प्रोव्हाइड केलं जातं, इन्व्हेंटरी डिपार्टमेंट मेंटेन इन्व्हेंटरी, पेरोल डिपार्टमेंट प्रिपेअर डिफरंट टाइप्स ऑफ सॅलरी ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ एम्प्लॉईज, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्समध्ये प्रोडक्शन कशा प्रकारे होत आहे. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन शेअर्ड बाय डिफरंट डिपार्टमेंट. तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे अकाउंटिंग ती शेअरिंग केली जाते. जसं परचेस डिपार्टमेंटचा संबंध सेल्स येतो, सेल्स डिपार्टमेंटचा संबंध मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स येतो. सो दीज ऑल अकाउंटिंग वर्क इंटिग्रेटेड मीन्स ते एकमेकांशी कनेक्टेड केलेलं असतं and they are user friendly, so each and every person going to use that accounting software very easily and all works are going to be completed automatically. सर्व काम हे आपोआप पूर्ण होत असतं. With computerized accounting system, we can keep accurate, up-to-date business information within time limit. आपण अगदी कमी वेळामध्ये अकाउंटिंग सिस्टीमद्वारे अप टू डेट इन्फॉर्मेशन मेंटेन करू शकतो. वी कॅन मेंटेन ॲक्युरेट डेटा. तर अप टू डेट इन्फॉर्मेशन म्हणजे काय, जसं की आपण मॅन्युअली अकाउंट करत असताना ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर वी आर गोइंग टू क्लोज ऑल बुक्स ऑफ अकाउंट. आपण वर्षाच्या शेवटी किंवा ॲट द एंड ऑफ मंथ किंवा एखादा पिरियड असेल त्या पिरियडच्या शेवटी आपण काय करतो, सर्व अकाउंट क्लोज करतो आणि सर्व जे अकाउंटिंग स्टेटमेंट्स आहेत ते तयार करतो. उदाहरणार्थ ट्रायल बॅलन्स असेल, ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे, वेगवेगळे रेशो आहेत ते तयार करीत असतो. बट विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर ओनली वी आर गोइंग टू एंटर वाउचर एंट्री. फक्त आपण वाउचर एंट्री करतो आणि अकाउंटिंग सॉफ्टवेअर डन ऑल वर्क. अकाउंटिंग सॉफ्टवेअरद्वारे सर्व गोष्टी पूर्ण केल्या जातात. सो अप टू डेट म्हणजे एक जरी वाउचर एंट्री केली तर त्याचा पूर्ण अकाउंटिंग सिस्टीमवरती काय काय परिणाम होतो, परचेसवर काय होतो, फायनान्सवर काय होतो, ह्या सर्व गोष्टी आपल्याला कॉम्प्युटर अकाउंटिंगद्वारे डिस्क्लोज केल्या जातात. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग इज मिक्स्ड विथ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. तर हे जे कॉम्प्युटर अकाउंटिंग आहे ते MIS सोबत कनेक्ट केलेलं आहे. त्या MIS मीन्स काय, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्याद्वारे आपण ॲनालिसिस करू शकतो, इन्फॉर्मेशन घेऊ शकतो, डिसिजन घेऊ शकतो, त्याचं इव्हॅल्युएशन करू शकतो. सो वी कॅन टेक नंबर ऑफ डिसिजन्स विथ मल्टीलँग्वेज अँड डेटा ऑर्गनायझेशन कॅपेबिलिटी टू सपोर्ट द कंपनी. तर अनेक भाषेमध्ये सुद्धा असतात, जसं की आपण टॅली बघतो, हिंदीमध्ये पण करू शकतो आपण. वी कॅन यूज डिफरंट टाईप्स ऑफ लँग्वेज, जसं मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, गुजराती असेल. सो वी कॅन यूज अवर रिजनल लँग्वेज आणि वी कॅन यूज फॉर मल्टीपर्पज. त्याचे अनेक पर्पज आहेत, त्या पर्पजसाठी आपण यूज करू शकतो. ऑल द बिझनेस ऑपरेशन्स आर इझी अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. हे सर्व कसे असतात, व्हेरी इझी असतात. मीन्स वी कॅन इझिली ऑपरेट. आणि कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. नेक्स्ट पॉईंट इज पॉईंट नंबर 2, ॲक्युरेसी अँड स्पीड. तर तुम्ही ॲडव्हान्टेजेसमध्ये सुद्धा हा पॉईंट लिहू शकता, मेरिट्समध्ये लिहू शकता. ओके. सो ॲक्युरेसी अँड स्पीड. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हॅज various customized template and software for users which allow fast and accurate data entry and transaction operation. आपल्या सर्वांना माहीत आहे. तर वेगवेगळे कस्टमाइज टेम्पलेट असतात, त्या टेम्पलेटचा आपण वापर करू शकतो आणि आपलं अकाउंटिंग वर्क आहे ते कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. जसं की आपण टॅली ERP 9मध्ये बघा, कॅश अकाउंट आपण तयार करत नाही, त्याचं ग्रुपसुद्धा डिसाईड करत नाही, ते ऑटोमॅटिक असतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑटोमॅटिक असतो. तर ॲक्च्युली सगळे ग्रुपसुद्धा ऑटोमॅटिक असतात. वी हॅव टू ओनली चूज, म्हणजे कस्टमाइज टेम्पलेट असतात, त्या टेम्पलेटचा वापर आपण चूज करू शकतो आणि आपलं वर्क आपण कंप्लीट करू शकतो.
सॉफ्टवेअर यूज विच अलाव फास्ट अँड ॲक्युरेट, ही सर्व जी माहिती आहे ती अतिशय जलद गतीने आणि तितक्याच प्रमाणात अचूकपणे ती एंट्री पूर्ण केली जाते, ते ट्रान्झॅक्शन पूर्ण केलं जातं. दस आफ्टर रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इट जनरेट्स द व्हेरियस इन्फॉर्मेशन अँड रिपोर्ट्स ॲटोमॅटिकली. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, तर आपण जे बिझनेस ट्रान्झॅक्शन त्याची रेकॉर्ड करतो, पूर्ण ट्रान्झॅक्शनची आपण एंट्री करतो आणि कॉम्प्युटर प्रोव्हाइड डिफरंट टाइप्स ऑफ रिपोर्ट, कॉम्प्युटरद्वारे वेगवेगळे रिपोर्ट्स दिले जातात. सो ॲक्च्युली आय एम नॉट गोइंग टू शो हिअर टॅली ERP9. तर मी टॅली ERP9चे काही प्रॅक्टिकल डेमो तुम्हाला मी दाखवू शकलो असतो, पण आता दाखवणार नाही. वी विल लर्न इन नेक्स्ट व्हिडिओ. तर आपण हा जो भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत, बिकॉज ॲक्च्युली आपण प्रॉब्लेम घेऊया आणि त्याद्वारे आपण त्याचं सोल्युशन कशा प्रकारे करता येतं, केलं जातं, ते आपण लर्न करूया. सो पॉईंट नंबर 3 इज क्विक डिसिजन मेकिंग, अगदी जलद निर्णय. द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम जनरेट रिअल टाईम इन्फॉर्मेशन फॉर क्विक डिसिजन. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की जसं अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये जस्ट आपण वाउचर एंट्री केली की त्याचं लेजर, ट्रायल बॅलन्स, नंतर वेगळे रेशो, त्याचं ॲनालिसिस, ह्या सगळ्या गोष्टी आपण इझिली लर्न करू शकतो, बघू शकतो. द कंपनी ऑर फर्म कॅन प्लॅन इट्स activities with the help of comprehensive MIS reports and instant access to complete and critical information of the company. जी काही क्रिटिकल इन्फॉर्मेशन असते कंपनी, ती कशा प्रकारे त्याचं ॲक्सेस केलं पाहिजे किंवा ती इन्फॉर्मेशन जी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, मॅनेजमेंटची इन्फॉर्मेशन आहे, ती पीपलमध्ये कशा प्रकारे शेअर केली पाहिजे, जो डेटा असतो तो कसा ऑपरेट केला पाहिजे, जे सॉफ्टवेअर आहे त्याचं शेअरिंग कशा प्रकारे केलं पाहिजे, जे हार्डवेअर आहे त्याचं कशा प्रकारे युसेज केलं पाहिजे. सो ऑल दिस वर्क विल बी कम्प्लिटेड विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. तर हे सर्व जे काम आहे ते आपण कॉम्प्युटराइज अकाउंटिंगद्वारे इझिली करू शकतो. Point number 4, modern and integrated. It helps to save time in recording business transaction as compared to manual accounting system. आपल्या सर्वांना माहीत आहे, मॅन्युअल अकाउंटिंग करत असताना खूप वेळ लागतो, पण कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग करत असताना खूप कमी वेळ लागतो. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे, जसे की 1000 व्यक्तीचं काम एक कॉम्प्युटर करू शकतो. सो वी कॅन मेक प्लॅनिंग, वी कॅन डेव्हलप सॉफ्टवेअर, आपण तशा प्रकारचे सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. Various financial statements such as trial balance, profit and loss account, balance sheet can be derived at any point of time within fraction of second. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे, वाउचर एंट्री केल्यानंतर त्याचं लेजर, ट्रायल बॅलन्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, ह्या सर्व गोष्टी ऑटोमॅटिकली विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद, म्हणजे काही सेकंदाच्या भागामध्ये आपण ते पूर्ण करू शकतो. नेक्स्ट, इमिडिएट अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. तर ॲक्च्युली आपल्याला अकाउंटिंग सॉफ्टवेअरद्वारे इमिडिएटली सर्व बुक्स ऑफ अकाउंट अवेलेबल होतात. आपण कॅश बुक बघू शकतो, सेल्स बुक बघू शकतो, सेल्स रिटर्न बुक बघू शकतो. सो ऑल सबसिडरी बुक्स वी कॅन सी विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आपण अकाउंटिंग कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीमद्वारे ह्या सर्व गोष्टी बघू शकतो, आहे का नाही. स्टेटमेंट ऑफ लाईक रिसिवेबल, पेएबल रेडिली अवेलेबल ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. तर हे जे काही सर्व बुक्स ऑफ अकाउंट्स आहेत, वेगवेगळे अकाउंट्स आहेत, ते आपण इझिली बघू शकतो. एकूण डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती आहेत, बिल्स रिसिवेबल किती आहे, बिल्स पेएबल किती आहे. सो ऑल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अकाउंट वी कॅन सी विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंद. आपण अगदी कमीत कमी वेळामध्ये ह्या सर्व गोष्टी बघू शकतो. सेक्युरिटी. द कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम इज मोर सेक्युअर्ड. आपल्या सर्वांना माहीत आहे, आपले जे लेजर असतात किंवा फाईल असतात ते सेक्युअर्ड असतील का? नाही. कदाचित त्यामधली माहिती ही काय होऊ शकते, मिसयूज काही लोकांद्वारे केली जाऊ शकते. बट आपण सेक्युरिटी देऊ शकतो. जे आपल्याकडे एम्प्लॉईज असतात त्यांचं जे काम आपण शेअरिंग करत असतो आणि प्रत्येकजण पासवर्ड यूज करतो, आहे का नाही. जसं सेल्स डिपार्टमेंट असेल, परचेस डिपार्टमेंट असेल, प्रत्येकाला युजर ID आणि त्याचा पासवर्ड दिला जातो आणि त्याद्वारे तो त्याच्या वर्कशी संबंधित जे काही काम असेल त्याशी तो ॲक्सेस त्याला दिलं जातं आणि बाकी जी काही इन्फॉर्मेशन आहे, पूर्ण इन्फॉर्मेशन ॲक्सेस करण्याचं जी काही पॉवर असते किंवा अधिकार असतो, तो जो मॅनेजर आहे तो यूज करतो किंवा कंपनीचे CEO असतात ते बघू शकतात. सो हिअर डेटा इज व्हेरी सेक्युअर्ड, नो वन कॅन यूज डेटा ऑफ अदर्स. तर आपण इतरांचा डेटा यूज करू शकत नाही, पण आपला जो डेटा आहे, हे इन्फॉर्मेशन आहे ते आपण यूज करू शकतो. डेटा अँड
इन्फॉर्मेशन कॅन बी केप्ट कॉन्फिडेन्शियल ॲज कम्पेअर टू द ट्रॅडिशनल अकाउंटिंग सिस्टीम. तर आपण जी काही इन्फॉर्मेशन आहे जी ट्रॅडिशनल आहे, पारंपरिक पद्धतीमध्ये आपण सर्व माहिती सेक्युअर ठेवू शकत नाही. ती माहिती काय लीक होऊ शकते, परंतु या ठिकाणी माहिती इथं लीक होण्याचा काही प्रॉब्लेमच येत नाही. कॉम्प्युटराइज अकाउंटिंगद्वारे आपण त्याला वेगवेगळे पासवर्ड देऊन ठेवू शकतो. इन दिस सिक्युरिटी सिस्टीम युजर कॅन क्रिएट मल्टिपल युजर सिक्युरिटी कंट्रोल फॉर व्हेरियस युजर. आपण जे वेगवेगळे युजर्स असतात त्या युजर्सना आपण काय करू शकतो, वेगवेगळे पासवर्ड देऊ शकतो आणि त्यांचं जे काही वर्क आहे त्यांना आपण असाइन करू शकतो आणि सिक्युरिटी मेंटेन करू शकतो अँड रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा आपण ठरवू शकतो. सो नेक्स्ट पॉइंट इज okay. Transparency. So computer accounting system help the business organization to keep greater transparency in the day-to-day business operation. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ट्रान्सपरन्सी मेंटेन करू शकतो, आहे का नाही. ट्रान्सपरन्सी म्हणजे काय, सर्व गोष्टी आपण क्विकली ॲक्सेस करू शकतो, बघू शकतो. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड होऊ शकत नाही. कुठल्याही प्रकारचं एखादा जर व्यक्ती समजा जाणून बुजून एखादी माहिती लपवत असेल तर तशी इथं लपवू शकत नाही. ट्रान्सपरंट असते मीन्स क्लिअर कट, मीन्स ऑल इन्फॉर्मेशन अवेलेबल. सो वी कॅन यूज दॅट इन्फॉर्मेशन फॉर अवर वर्क. ग्रुपिंग ऑफ अकाउंट. आपल्या सर्वांना माहीत आहे आपण अकाउंट आहे ना, मॉडर्न अकाउंटिंग सिस्टीम आहे. त्या मॉडर्न अकाउंटिंग सिस्टीममध्ये काय सांगितलेले जे टाईप्स ऑफ अकाउंट्स आहेत ते आपण या कॅटेगरीमध्ये डिवाइड करू शकतो. जसे कॅपिटल आहे, रेव्हेन्यू आहे, असेट्स आहे, ड्रॉइंग आहे, लायबिलिटी आहे, एक्सपेन्सेस आहेत. तर हे त्याचे वेगवेगळे ग्रुप तयार केले जातात. जसे की कॅपिटल अकाउंट आपण चूज केलं तर त्याचं बॅलन्स ऑटोमॅटिकली क्रेडिट घेतलं जातं, आहे का नाही. रेव्हेन्यू हे इन्कम असतो, त्याचं ग्रुप आपण क्रेडिट घेतो. असेट्सचं बॅलन्स डेबिट असतो, ड्रॉइंगचं बॅलन्स डेबिट असतं, लायबिलिटीचं बॅलन्स क्रेडिट असतं, एक्सपेन्सेस बॅलन्स डेबिट असतं. जेव्हा आपलं कॅपिटल इन्क्रीज होतो तेव्हा ते क्रेडिटला दाखवलं जातं, जेव्हा डिक्रीज होतं तेव्हा आपण डेबिटला दाखवतो. त्याचप्रमाणे असेट इन्क्रीज होत असेल तर डेबिटला दाखवतो आणि डिक्रीज होत असेल तर क्रेडिटला दाखवतो. सो ऑल दिस ग्रुप्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. जसं की आपण कॅपिटलवर क्लिक केलं की आपल्या बिझनेसचं कॅपिटल समजतो, असेट्सवर क्लिक केली की आपल्या बिझनेसच्या असेट्स आपल्याला समजतात. सो लायबिलिटीवरती आपण गेलात तर लायबिलिटी समजते. सो वी कॅन गेट इझिली ईच अँड एव्हरी टाईप ऑफ इन्फॉर्मेशन. नॉर्मली लेजर अकाउंट आर क्लासिफाईड अंडर ग्रुप. बघा जे काही सर्व लेजर आहेत ते या ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. ॲज पर रिक्वायरमेंट ऑफ दिस ग्रुप आर फर्दर डिवाइडेड इंटू सब ग्रुप. जसे की आता त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, लायबिलिटी अँड ड्रॉइंग, हे का नाही. ॲक्च्युली लायबिलिटी हा लायबिलिटी, ड्रॉइंग असे वेगवेगळे सबग्रुप करू शकतो आपण. ॲक्च्युली हा लायबिलिटीचाच भाग आहे तर पण त्याचे आपण सबग्रुप करू शकतो. ॲज पर द कन्व्हिनियन्स, ॲज पर द रिक्वायरमेंट, आपण ज्याप्रमाणे आपली रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे ते करू शकतो. थँकिंग यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. Thanking you.